श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती, नवीन उपाय आपण जाणून घेणार आहोत. आज गुरुवार आहे. तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार. त्यातली त्यात आज पुष्य नक्षत्र आहे. गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योगाच्या देखील तुम्हाला शुभेच्छा. या योगावर आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला 10,000 पटीने मिळत असतं. त्यातली त्यात दिवाळीच्या अगोदर हा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे याला अमृत सिद्धी योग देखील म्हटलं जातं. म्हणूनच या दिवशी आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहे. ज्या गोष्टी खरेदी करणं शक्य आहे त्या देखील खरेदी करायच्या आहे. तर विशेषतः कुठल्या वस्तूंची खरेदी करावी या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून एकदा चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ बघा. तशा पद्धतीने वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न देखील करा. गुरुपुष्यामृत योगावर सोनं चांदी देखील खरेदी केलं जातं. पण सोनं चांदी खरेदी करणं हे प्रत्येकासाठी शक्य होत नाही. मग अशांनी काय करावं? तर हे बघा, जेव्हा आपली परिस्थिती होणार आहे तेव्हा तर आपल्याला आवर्जून सोनं चांदी या दिवशी खरेदी करायचं आहे. आता ते खूप करायचं का? तर नाही, आपल्या परिस्थितीनुसार आपण थोडं जरी केलं तरीही चालणार आहे. पण तोपर्यंत शांत बसून न राहता त्याऐवजी जर आपण आपल्या देवघरातील काही गोष्टी घेतल्या किंवा कमीत कमी एक 5 रुपयाची कवडी जरी खरेदी केली तरीही त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. म्हणूनच आजच्या दिवशी कमीत कमी कवडीची का होईना खरेदी आपल्याला करायचीच आहे. त्यासोबतच गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला काय सेवा करायच्या असतात, काय उपाय करायचे असतात या संबंधीचे व्हिडिओ देखील आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर आलेले आहे. ते देखील तुम्ही बघितले नसतील तर आवर्जून बघा. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो आपले शनी दोष देखील दूर करणार आहे आणि आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी देखील या एका उपायाने मदत होणार आहे. तसंच विष्णू भगवानांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. आता ज्यांना काहीच सेवा करणं शक्य झालं नाही किंवा काहीही उपाय करणं शक्य झालं नाही, खास त्यांच्यासाठी हा उपाय आहे. अर्थात सेवा आपल्याला करायच्याच आहे, पण अगदीच तुम्हाला नोकरी, व्यवसाय या गोष्टींमुळे जर अगदीच तुम्हाला सेवा करणं जमलंच नसेल तर कमीत कमी रात्री 12 वाजेच्या आत हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा. तर उपाय काय आहे हे आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करते की जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर दररोज सेवा आणि उपाय ह्या येतच असतात. तर चला, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे ते बघूया. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला साधं कणकेचं पीठ लागणार आहे. बघा, आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ हे असतंच, तेच पीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त गव्हाचं पीठ लागणार आहे. आता गव्हाचं पीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, त्यामुळे कोणालाही हा उपाय करणं शक्य होणार नाही असं होणार नाही. त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा. आता या कणकेच्या पिठाचा आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे. दिवा बनवण्यापूर्वी या कणकेचा दिवा आपण जेव्हा बनवणार आहोत त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हळदीचा आणि कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे, पण चौमुखी दिवा बनवायचा आहे. आता हा जो दिवा आहे तो आपल्याला शक्यतो मोहरीच्या तेलाचा बनवायचा आहे. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुपाचा दिवा सांगितलेला आहे. तशा पद्धतीचा जर दिवा तुम्ही बनवला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण त्या जर गोष्टी तुमच्याकडून शक्य झाल्या नसतील तरीही तुमच्याकडे अजूनही वेळ आहे, तुम्ही चौमुखी दिवा बनवू शकतात. पण मग हा दिवा जो आहे तो आपल्याला मोहरीच्या तेलाचा बनवायचा आहे, हे लक्षात घ्या. आता मोहरीचा दिवा बनवल्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. बघा, पिंपळाचं झाड हे कुठेही उगवतं आणि असं खूप दुर्मिळ नाही की पिंपळाचं झाड आपल्या आजूबाजूला नाही. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला बघा, कुठे पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून पिंपळाच्या झाडाजवळ जाऊनच तुम्ही हा उपाय करायचा आहे. पण जर अगदीच नसेलच तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड तर मग तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर हा उपाय करायचा आहे. पण पहिलं जे प्राधान्य आहे ते पिंपळाच्या झाडालाच द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. कारण पिंपळाच्या झाडांमध्ये सगळ्या देवदेवतांचा वास असतो, हे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि अनेक व्हिडिओमध्ये आपण पिंपळाच्या झाडाचं महत्त्व देखील जाणून घेतलेलं आहे. तसंच तुम्ही गुरुचरित्र पारायण केलेलं असेल तर गुरुचरित्र पारायणामध्ये देखील पिंपळाच्या झाडाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचा जो चौमुखी दिवा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. आता हा दिवा लावल्यानंतर आपल्याला तिथे बसून, शक्य असल्यास तिथे बसून करा. अगदीच ते झाड अडगळीला असेल किंवा जिथे बसून सेवा करणं शक्य होणार नाही अशा ठिकाणी असेल तर मग तुम्ही तिथे सेवा नाही केली तरीही चालणार आहे. पण जर मंदिराच्या ठिकाणी अशा प्रकारे पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बसू शकतात आणि सेवा देखील करू शकतात. आता पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनामाची सेवा थोडीशी मोठी वाटते, पण सेवा करायला एकदा तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला सवय होणार आहे आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणण्यासाठी तुम्हाला फक्त 20 ते 25 मिनिट लागणार आहे किंवा त्याही पेक्षा कमी वेळ तुम्हाला लागू शकतो. पण पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला ही एक सेवा करायची आहे. विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाचे, ऐकण्याचे, वाचण्याचे खूप सारे फायदे आहेत.
व्यावसायिक नोकरी संबंधी जी काही अडचण आहे ती सुटण्यासाठी मदत होते. वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी देखील मदत मिळत असते. त्यासोबतच आर्थिक समस्या सुटण्यासाठी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होण्यासाठी देखील विष्णू सहस्रनाम महत्त्वाचं मानलं जातं. त्यातली त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विष्णू सहस्रनामाच्या वाचनामुळे आपल्याकडून जर चुकून माकून काही चुका झाल्या असतील तर त्याला देखील आपल्याला क्षमा केली जाते. कारण बघा, तुम्ही जर गुरुचैत्र पारायण केलं असेल तर तुम्हाला ठाऊक असेल, जेव्हा आपण दिवसभरामध्ये गुरुचैत्र पारायण करतो तेव्हा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आवर्जून विष्णू सहस्रनाम वाचायला लागतं, जेणेकरून दिवसभरात आपल्या हातून झालेल्या ज्या काही चुका आहे त्यांना क्षमा मिळावी आणि त्यातून आपली सुटका व्हावी, याकरिता विष्णू सहस्रनामाचं हे महत्त्व आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनाम म्हणण्याचा प्रयत्न करा. आता अगदीच तुम्हाला झाडाजवळ बसून म्हणणं शक्य नसेल तर मग तुम्ही दिवा त्या ठिकाणी लावून या आणि आपल्या घरी आल्यानंतर देवघरासमोर बसून जरी विष्णू सहस्रनाम म्हटलं तरीही चालणार आहे. त्यासोबतच सेवा म्हटलं तर मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर प्रकारच्या सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहे, तरीही थोडक्यात सांगते. श्री सुक्तम आहे, पुरुष सुक्तम आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, महालक्ष्मी अष्टक, लक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, ह्या सगळ्या काही ज्या सेवा आहेत त्यापैकी ज्या ज्या तुम्हाला करणं शक्य होणार आहे, ज्या ज्या तुम्हाला सेवा म्हणणं शक्य होणार आहे त्या आवर्जून आजच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. कारण ह्या सेवा खूप प्रभावी मानल्या जातात लक्ष्मी प्राप्तीसाठी. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कष्ट करणं गरजेचं असतं, पण आपल्या वाट्यामध्ये जे अडथळे येत असतात ते दूर होण्यासाठी आपल्याला दैवी शक्तीचीच साथ हवी असते. त्यामुळे ह्या सेवा आपल्याकडून होणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच आज आवर्जून संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला खिरीचा नैवेद्य बनवायचा आहे. लक्ष्मी मातेला पायस हा पदार्थ खूप प्रिय आहे. पायस म्हटलं तर खिरीचाच एक प्रकार आहे, त्यामुळे आवर्जून संध्याकाळच्या वेळेस आपल्याला खिरीचा नैवेद्य बनवायचा आहे. मग ती खीर तुम्ही तांदळाची बनवू शकतात, रव्याची बनवू शकतात किंवा शेवयांची बनवू शकतात. तुम्हाला जे बनवणं शक्य होणार आहे ते बनवायचं आहे, पण शक्यतो खिरीचाच नैवेद्य दाखवायचा आहे. या व्यतिरिक्त खिरीचा नैवेद्य शक्य झालं नाही तर पांढऱ्या रंगाचा कुठलाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात, पण पहिलं प्राधान्य तुम्हाला खिरीला द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. देवी मातेसमोर हा खिरीचा प्रसाद ठेवल्यानंतर थोड्या वेळाने तो प्रसाद उचलून आपल्या घरातील सदस्यांनी तो खायचा आहे. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, पिंपळाच्या झाडाखाली अशा प्रकारे चौमुखी दिवा लावा आणि लक्ष्मी मातेसाठी हा एक प्रकारचा नैवेद्य बनवा. नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या घराची भरभराट होण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळणार आहे. तर स्वामी भक्त हो, गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही ही सेवा कराल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते. त्याचप्रमाणे आज अष्टमी आहे. आजपासून ते अमावस्येपर्यंत म्हणजेच लक्ष्मी पूजनापर्यंत आपल्याला एक सेवा करायची आहे, ती देखील लक्ष्मी मातेचीच आहे. त्यासाठी तुम्ही दिवाळी संच घरी आणलेला असेल तर तुम्हाला सेवा करणं सोपं जाईल. पण तुम्हाला जर दिवाळी संच मिळाला नसेल तर कमीत कमी आजपासून अमावस्येपर्यंत म्हणजेच लक्ष्मीपूजनापर्यंत घरामध्ये दररोज श्री सुक्तम जर तुम्ही म्हटलं आणि श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्चन केलं तर ती सेवा देखील तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे, हे लक्षात घ्या. तर स्वामी भक्त हो, कोण कोण दिवाळीची ही 9 दिवसांची सेवा करणार आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी नमः असं लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.